आपल्या कुटुंबियांची भेट दिली, हं. त्यांचे कशा प्रकारे सांत्वन केले आणि त्यांची तुमच्याकडून काय अपेक्षा केल्या? माझ्याकडून त्यांनी अपेक्षा कुठल्याही केल्या नाहीत. मी भेट द्यायला या ठिकाणी आलो होतो. ज्या कारखान्यावर घटना घडली ते कारखाना माझे मित्र सुरेशदाजी बिराजदार गेले 20 वर्षापासून आम्ही या कारखान्याच्या माध्यमातून महाराष्ट्रात 7 चेअरमन आम्ही एकत्र आमचे संबंध आहेत, एकत्र राहिलेलो आहेत आणि ते कारखाना अजितदादांना चालवायला घेतलेला आहे. अजितदादाचे माझे संबंध चांगले आहेत. चेअरमनला बोललोय, शेतकी अधिकाऱ्याला बोललोय आणि चेअरमननं मान्य केलंय की आम्ही पैसे या ठिकाणी देतो. जे काय त्यांनी आकडा मला सांगितला त्यांच्या परस्पर मी या ठिकाणी त्यांनी मला सांगितले एवढे एवढे द्या. तर संध्याकाळी मी त्याने निरोप जर दिला तेवढे पैसे मी माझ्या पसले देऊन टाकतो. काही ना काही त्यांच्याकडून पैसे मिळतील ह्याची जिम्मेदारी खात्री मला अजितदादाचा म्हणजे एकंदरीत काम करण्याची पद्धत आणि चेअरमन माझे मित्र आहेत. अजितदादा आमचे नेते होते काही काळ. त्यामुळं मला खात्री की ते निश्चित मदत केल्याशिवाय या ठिकाणी राहणार नाही. अनेक ठिकाणी आपण अशा कुटुंबियाच्या भेटी दिलेल्या असतात. त्या ठिकाणी आपण सांगितलेलं नाही, पण आम्हाला त्या कुटुंबियाच्या मार्फत कळतं की त्यांच्या नावाने आपण फिक्स डिपॉझिट अनेक ठिकाणी केलेलं आहे. अशा मतदारसंघात जवळपास 5,788 काहीतरी एफडी करून दिलेले आहेत. या कुटुंबाला आपली मदत त्या प्रकारे मी तर सांगितलं ना तुम्हाला म्हणजे तिन्ही मुलीच्या नावाने एफडी करून देतो. तिन्ही मुलीच्या नावाने एफडी आणि आणखीन त्यांना जे घरकुलाच्या बाबतीत मी त्यांना बोललो ते स्लिप आहे काय नागरगोजी काहीतरी आणि बीडीओला बोललो. ते म्हणले माझ्याकडं तुम्ही डॉक्युमेंट्स आणून द्या. कुठलाही एखादं घरकुल असेल कुठली जरी स्कीम आपल्याला घ्यायची असेल शासनाची तर शेवट कागदाला कागद हे लागतोच. बरोबर. घरकुल द्यायचं तर त्याच्या नावावर घरकुलाची जागा आहे का नाही हे बघितल्या जाते आणि घरकुलाचे ह्या गावचं जे काही टार्गेट होतं बीडीओनं सांगितलं ते टार्गेट संपलेले. काहीतरी फक्त 65 घरकुलं वडोणी तालुक्यात राहिलीत म्हणले. त्याच्यात हे नाव नाही. त्याच्यामुळे मी त्यांना विनंती केली की तुमच्या लेवलला म्हणण्यापेक्षा त्यांच्या अधिकारात नाही. पण तुम्ही शिव यांच्याकडे पाठवा तुम्ही ते प्रस्ताव. ह्यांना घरकुल स्पेशल केस करून द्या म्हणून. आम्ही शिवसाहेबाला भेटू. शिवसाहेबांनी नाही ऐकलं तर कलेक्टर साहेबाला भेटू. कलेक्टर साहेबांना नाही म्हटलं तर पालकमंत्री ज्यांना मला आता फोन लावला होता ते पालकमंत्री सुद्धा अजितदादा आहेत. बरोबर. त्यामुळं कुठली घरकुलाला सुद्धा अडचण लागणार नाही आणि जर अडचण आली तर आमच्या परीनं निश्चित त्या ठिकाणी मार्ग काढण्याचा प्रयत्न. थँक्यू दादा. डोंगरेवाडी या ठिकाणी माजलगाव मतदारसंघाचे नेते मोहनदादा जगताप यांनी या डोंगरे कुटुंबियांना भेट दिली. या ठिकाणी त्या कुटुंबियांचे सांत्वन केले आणि त्यांच्या परीने त्यांना जे तिन्ही मुलींच्या नावाने बँकेमध्ये एफडी करण्याचं त्यांनी आश्वासन दिलेलं आहे. त्याचे कागदपत्रे त्यांनी मागवलेली आहेत. तसेच आगामी 2-3 दिवसामध्ये कारखान्याच्या चेअरमन यांच्याशी त्यांचं बोलणं झालेलं आहे. कारखान्याकडूनही त्यांना मदत तात्काळ देण्यात येईल आणि या संदर्भात अजितदादा यांना फोनवर संपर्क झाला, मात्र रेंजचा प्रॉब्लेम असल्यामुळे त्यांच्याशी पुरेपूर बोलणं झालं नाही. संध्याकाळी ते अजितदादाशी बोलणार आहेत आणि या कुटुंबियांना जेवढं होईल तेवढं न्याय देऊन त्यांना सहकार्य करण्याची आपली मानसिकता माजलगाव मतदारसंघाचे नेते मोहनदादा जगताप यांनी या ठिकाणी भेट देऊन केली. मी ज्ञानेश्वर लंगे, वडोणी.